एक लक्षात घ्या, हसण्यासारखं असणं ना त्याने तब्येती सुधारतात जरा, बसा असतं. म्हणून ते आता कुठेतरी सुरू झाले. अहो ते आमच्या मागे तर 25-30. मला काही वेळेला वाटतंय हसतायत का रडतायत, नेमकं काय करतायत. काय मला, मी म्हटलं काय, ते म्हटले व्यायाम होतो. म्हटलं मग संध्याकाळी येत चला. आणि जे हसेल ते मोस्ट नॅचरल, आलं का लक्षात. त्याच्याकरता सांगायची बाळी आली नाही. आणि ते हात वर करून जे हसतात त्याच्यात जाणारे इथे आलेले आहेत. माझी 100% खात्री आहे की त्याच्या जाणारे इथे आलेले आहेत. जा बाबा, कसं का होईना पण त्या घरातून बाहेर पडून तिच्याकडे पाठ करून हसा. हसा, काही हसायला हरकत नाही. जीवनामध्ये हास्य असणं. आणि कृष्ण का मोठा गोड आहे, तो हसायला लावतो, तो रडायला लावतो, तो आनंद भोगायला लावतो, तो तुमची खोडी करतो, सगळं काही करतो, सगळे काही गुण त्याच्यात आहेत. आणि असाच गुप्त झाला. गुप्त झाल्यानंतर सगळ्या त्या रडू लागल्या. पुष्कळ सांगण्यासारखं आहे. मी म्हटलं ते पुढे, एक म्हणती गे सांडा शब्द ज्ञान, ध्येय जोडले काहीसी आता ध्यान, भज्य भजक एक झाले भजन, गेली त्रिपुट मिथ्या मोक्ष बंधन. काय घडलं? भज्य भजक भजन, हे 3 एका टाईपचे शब्द आहेत सगळे. ज्ञाता ज्ञेय ज्ञेय, भज्य भजक भजन, दृश्य द्रष्टा दर्शन, हे सगळे एकच शब्द प्रयोग निराळे, फक्त तत्व तेच. भज्य भजक आणि मधलं चाललेलं भजन, दृश्य द्रष्टा मध्ये घडतं येतं दर्शन, ज्ञाता दिसतंय ते ज्ञान, दिसतंय ते ज्ञेय, मध्ये घडलं ते ज्ञान, हाच अर्थ आहे. हे तुम्ही अगदी जर काढलं ना, अगदी चांदणी चौकापासून ते पार अगदी हडपसरपर्यंत सगळ्या पेठा इथे आहेत. काय पण या सगळ्या पेठ्या पुण्यामध्ये आल्या, कळलं का तुम्हाला. आणि पुण्यामध्ये असल्या कारणाने नाम निर्देश करायची गरज. म्हणून लक्षात ठेवा, पुणे मुंबई सुटल्यापासून वाचतोय पण तिथे पुणे नाही. पंढरी वाचतो तिथे पंढरी नाही, पंढरी 200 किलोमीटर आहे. तसं इथे नीट लक्षात घ्या. म्हणून त्या म्हणतात, एक म्हणती सांडा शब्द ज्ञान. तुमचं शब्द ज्ञान द्या मागे टाकून, ते काही उपयोगाचं नाही आहे, अजून फार पुढे प्रवास करायचा आहे. आणि एवढं करून ह्या आल्या. आणि त्यांना असं वाटलं आमच्यासारखा कोणी नाही बरं का. एवढं वाटल्याबरोबर हो, देव मोठा खोडसळ आहे. देवाला तुमच्याशी रास काढायचा आहे, त्याच्यामध्ये यत्किंचित सुद्धा सूक्ष्म सुद्धा. एक लक्षात ठेवा, केस हा खड्यासारखा नसतो, पण तोंडात येऊ नये. नाही काय कळलं नाही, नीट कळलं ना. खडा आला तर दाताला त्रास होतो, केस जर तुमच्या दाताखाली आला तर काही त्रास होईल का. पण तो केसच तो बाजूलाच काढावा. काय तसं यत्किंचित केसा इतका सुद्धा सूक्ष्मपणाचा भेद नसावा, सूक्ष्म अहंकार सुद्धा नसावा, थोडा सुद्धा. तुम्हाला माहिती आहे, जेवणामध्ये एक दाणा जर मीठ जास्ती झालं तरी आपल्याला खपत नाही. आपली बायको तोंडाळ असते म्हणून आपण बोलत नाही. काय माणसानं बरं वाटतं, किती आनंदाने. आणि असं म्हणलं की पुरुष मंडळी इतके आनंदाने हसत असतात. बिचारे कुठेतरी माझ्या समोर हसतायत, हसू द्या की त्यांना. मी आतमध्ये बसलो होतो, एक माणूस माझं दर्शन घेतलं, म्हणला फार बरं वाटतं. आता आम्ही भाबडेपणाने विचारलं, म्हटलं माझ्या प्रवचनातलं तुम्हाला काय बरं वाटतं. म्हणला तसं बरं बिरं काय वाटतं अजून मला कळलं नाही, पण घरी हसायची सोय नाही. इथे मोकळेपणाने हसून घेतो, 1 महिनाच हसतो. पुढची परिस्थिती बघायला तुम्ही आलात तर दिसेल काय आहे, हसायची सुद्धा पंचायत. अवघड आहे,
अवघड आहे, अशीच परिस्थिती असते हो, मोठा अवघड आहे. हसला जरी तुम्ही तरी माझ्या घरातली काय हसायला, अरे हसायला काय झालं, बरं आहे ना, हसा आणि लठ्ठवा. आचार्य अत्रेंनी घोषवाक्य दिलं महाराष्ट्राला, हसा आणि, अरे कुठे बिघडलं असलं तर नाही का. भक्तीच्या प्रांगणामध्ये जायचं असेल तर बंधन हे जसं मिथ्या आहे तसं मोक्ष हाही मिथ्या आहे. एक सांगू का, अज्ञान संपल्यानंतर ज्ञान सुद्धा शिल्लक राहत नाही. विषय मोठा आहे. काय सांगितलं, हा अज्ञानी आहे म्हणून हा ज्ञानी आहे. अज्ञानी संपला तर ज्ञानी कुठे शिल्लक राहिला. अज्ञान हा सापेक्ष शब्द आहे, ज्ञान हा सापेक्ष शब्द आहे. अज्ञान सापेक्ष ज्ञान, पण अज्ञान संपल्यानंतर ज्ञान तरी कुठे, नाही का. सज्जन म्हणून चोर, चोर म्हणून सज्जन, नाही का. भलता शब्द प्रयोग भरतो लागतच नाही. तसं अज्ञान संपल्यानंतर तत्सापेक्ष जे ज्ञान आहे ते ज्ञान सुद्धा आपोआपच संपून जातं. एक दृष्टांत वाईट आहे पण आलाय, पोथीत आलेला आहे ज्ञानेश्वर महाराजांच्या. ते म्हणाले, एक गरोदर बाई असते आणि काहीतरी तिला होतो आणि त्या गरोदरपणातच ती मरते. आता ती मेल्यानंतर तिच्या पोटातला गर्भ मारायची गरज नाही, ती मेल्याबरोबर तिच्या पोटातला गर्भही तिच्याबरोबर मरतो. कळलं का, किती मार्मिक दृष्टांत आहे. तसं अज्ञान गेल्यानंतर तत्सापेक्ष जे ज्ञान आहे ते मारण्याची काही खटपट नाही, त्याच्याबरोबर तेही संपतच. आई गेल्याबरोबर जसं पोटातलं मूल सुद्धा संपलं, त्या मुलाला मारण्याची निराळी प्रक्रिया करण्याचं कारण का, त्या पोटातल्या मुलाचं, आई हा श्वास आहे, तिचा श्वास बंद झाला की त्या मुलाचाही श्वास बंद होतो. तसं अज्ञान संपलं की तत्सापेक्ष ज्ञानही संपलं. मग उरलं काय, दृंग मात्र द्रष्टा. उरलं काय, सत्ता मात्र ज्ञान. ज्ञान पण ते अज्ञान सापेक्ष नव्हे, ज्ञान पण ते गुणमय नव्हे, ज्ञान पण ते वृत्ती नव्हे, तर ते ज्ञान कुठचं, सत्ता मात्र ज्ञान. पण एक अज्ञान संपल्यानंतर, म्हणून बंद संपल्यानंतर मोक्ष. म्हणून बंदही नको मोक्षही नको. तो क्षण आला नाही, तो क्षण आला की सगळे सोडून गेले निघून. गेले निघून इथे, लक्षात ठेवा. म्हणून कशाचा अहंकार आणि कसं माझं, कशाचं कोण माझं, कोण नाही कोणाचं. काय जिवंतपणा आहे तिथपर्यंत म्हणावं माझं आहे, बरोबर आहे, काही हरकत नाही. ते माझेपणाची प्रतीती असावीच लागते, त्याच्यावर आपण जगतो संसारात, नाही का. पण त्याला एक इथे जरा थोडंसं कप्पा करून ठेवून द्या. व्यवहारामध्ये वावरताना माझं म्हणायलाच पाहिजे, उगीच नाही जमणार ते. तेवढं प्रेम, तेवढी आपुलकी हे असायलाच पाहिजे. पण विशिष्ट लेवलमध्ये गेल्यानंतर, मी आज अहंकार 3 प्रकारचे सांगितलेत म्हणजे लक्षात घ्या. आणि त्याच्या पलीकडे आपण गेलो रासक्रीडेमध्ये. पण तिथे सुद्धा अहंकार झाल्यानंतर लक्षात ठेवा, तिथेही कृष्ण सोडून गेला. कृष्ण सोडून गेला, अतिशय दुःख झालं. आणि पुढचं दुःख मोठं गमतीचं आहे. मृगासी पुसती देखील डोळा, सांगरे सावळा कुणीतरी, आम्हावरी तुम्ही काय रे कोपता, सांगरे भगवंता पुसतसो, कुरवंडी करू सकळाचे प्राण, देऊ त्या भूषण अंगावरी, नामा म्हणे जेथे असे अभिमान, तेथे नारायण नाही नाही. काय सांगतायत नामदेव महाराज, नामा म्हणे येथे असे अभिमान, तेथे नारायण 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 नाही नाही. ऐकावे चरित्र परीक्षिती राजा, बरोबरी जाया एकासे. एकाला मी आपल्या या कोणाकडे तरी हात केला आणि म्हटलं, काय कसं काय, केव्हा सुटला तुम्ही, काय बाबा महाराज विचारता. नाही म्हटलं केव्हा सुटला. हा म्हणला काय तुम्हाला कळते का. नाही म्हणले महाराज गुरु आहात तुम्ही, पण काय प्रश्न, केव्हा सुटला. म्हणला मी अडकलोच होतो केव्हा. माझं बोलणं कळलं का, मला अटकच झाली नाही तरी सुटलो केव्हा. अटक झाली तो सुटला. तसं बद्ध असेल तो मुक्त आहे. मुळाच जर बद्ध नसेल तर मुक्त असण्याचा प्रश्न आलाच कुठून. समजून घ्या विषय हे. म्हणून आपला जो संतांचा परमार्थ आहे तो मोक्षाच्या पलीकडचा परमार्थ आहे.
बद्ध असेल त्यांनी मुक्त व्हावे. बरं का, मुळीच मुख्य नाही बद्धता, तेच कैची आडली मुक्तता. बद्ध असेल तर मुक्त आहे, मुळात बद्धच नाही तर मुक्त कुठून. बरं का, हे सगळे अहंकाराचेच प्रकार आहेत, मी दुसरं काही सांगत नाही. काय निघाला मुक्त व्हायला, अरे कुठे मुक्त, कुठे बद्ध आहेस, कशात अडकलाय. आपण म्हणतो सगळे मुलाबाळामध्ये अमके अडकलो, सगळ्या तुम्हाला वाटतं ना. एक सांगू का, तुमच्यात कोणी अडकलेलं नाही, तुम्ही त्यांच्यात अडकलाय. कोणी तुमच्यात अडकलेलं नाही, तुम्ही विसरून जा. हे सगळे म्हाताऱ्या बिताऱ्या उगीच कल्पनेत असतात. माझा नातू माझ्याशिवाय राहत नाही, माझं ते सोडून ग, एक छबुकडी येऊ दे तुला असा ठणकन नाही उडवलं तर बघ कशाला मी जास्त मार. माझ्याशिवाय राहत नाही, तुझ्याशिवाय राहत नाही, कोणाशिवायच काही राहत नाही, फक्त अजून जाण्याचा दिवस आला नाही. काय म्हटलं मी, तो जाण्याचा दिवस येऊ दे, लक्षात ठेवा. अरे कोण कोणात अडकत नाही, निघाला सोडून सगळं. राजा राज्य सोडून निघाला, भिकारी आपली झोपडी सोडून निघाला. कोणी राहायचं म्हटलं तर एक सेकंद राहत नाही. तुम्ही म्हणताय अडकलोय म्हणजे आहे आयुष्य म्हणून अडकले, संपेल त्या दिवशी खलास. कोणी कोणात अडकलं नाही, पण बरं असतं जिवंत आहे तिथपर्यंत कोणीतरी कोणात अडकलंय असं वाटणं सुद्धा बरं असतं.